अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपल्या घरामध्ये पैशाच्या खूपच अडचणी आहेत। पैसा येतो, पैसा टिकतच नाही आहे। आलेला पैसा दवाखान्याला जातो, काही ना काही अचानक खर्च येतो, निघून जातो। त्यासाठी आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करायची। उद्या 23 मे गुरुवार आणि उद्या आहे बुद्ध पौर्णिमा। आणि बुद्ध पौर्णिमेपासून तुम्ही 11, 21, 51 किंवा कायम तुम्ही सत्यनारायण जर घरच्या घरी केला तर तुमच्या घरामध्ये पैशाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतील। मग तुम्ही घरात बसून तुमच्याकडे पैसा येणार आहे का? नाही, तुम्हाला कष्ट करावं लागेल, मेहनत करावी लागेल, काम करावं लागेल आणि त्या जोडीला तुम्हाला ह्या सेवा कराव्या लागेल। बघा, तुम्ही नोकरी करता, तुम्हाला पगार वाढत नाही आहे, प्रमोशन होत नाही, ते तुमचं आर्थिक ज्या अडचणी वाढलेल्या आहेत ते तुमचं दूर होईल आणि तुम्हाला सत्यनारायणची पूजा सुरू केल्यापासून तुमचं पगार वाढेल, प्रमोशन होईल। व्यवसाय चालत नाही आहे, व्यवसाय वाढत नाही आहे, व्यवसायात फायदा होत नाही, तोटा होतो, ते सुद्धा तुम्हाला सत्यनारायणची पूजा सुरू केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये निश्चित फळ मिळेल। तर सत्यनारायणची पूजा ही आपण घरच्या घरी जर करायला सुरू केली तर आपल्या घरातले सगळे पैशाचे प्रॉब्लेम दूर होतात, पैशाच्या अडचणी दूर होतात आणि आपल्या घरामध्ये पैशाची वाढ होते, लक्ष्मी प्राप्ती होते। घरच्या घरी सत्यनारायणची पूजा कशी करायची, त्याची मांडणी काय आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सगळे मित्र, नातेवाईक, शेजारी, संबंधित किंवा अजून कोणी असेल त्यांना शेअर करा। कारण समजा जर कोणाचे पैशाच्या अडचणी असतील, कोणाला पैशाची गरज असेल, पैसाच येत नसेल, कष्ट करतात, राबतात पण त्याचा मोबदला त्यांना मिळत नाही, तर ह्या उपायामुळे त्यांच्याही अडचणी दूर होऊन असं तुम्ही मनात निश्चय करा आणि तुम्ही व्हिडिओ शेअर करा। तर बघा, सत्यनारायण पूजेची मांडणी जी आहे ती कशी करायची आणि सत्यनारायणची पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा उद्या गुरुवार आहे। प्रत्येक गुरुवारी मी तुम्हाला होमऱ्याला हळदीचं लिंपण द्यायला सांगते, तुळशीला कच्चं दूध, पाणी आणि हळद अर्पण करायला सांगते, त्याला तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायला सांगते, दारात पण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा। तसंच उद्या पौर्णिमा आहे आणि गुरुवार आहे। प्रत्येक पौर्णिमेला सुद्धा तुम्हाला हे करायचं आहे, कारण पौर्णिमा म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला सेवा करायची आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सकाळी स्वच्छ घर झाडायचं, स्वच्छ पुसायचं। उद्या गुरुवार असला तरीसुद्धा तुम्ही उद्या घर सगळं स्वच्छ पुसून काढायचं आहे, कारण पौर्णिमा आहे। त्या पाण्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही आहे, फक्त हळद, भीमसेन कापूर, गंगाजल हे टाकून तुम्ही सगळी फरशी पुसून घ्यायचं। उंबरा स्वच्छ धुवायचा, त्या उंबऱ्यावरती गोमूत्र आणि हळदीचं लिंपण द्यायचं, दार स्वच्छ पुसायचं, दोन्ही दारावरती स्वस्तिक हळदी कुंकून काढायचं आणि त्यानंतर तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला सडा रांगोळी करायची आहे। तुळशीला जल अर्पण करून तुळशीजवळ शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा आणि आपली घरातली नित्यनेमाची जी पूजा आहे ती तुम्हाला करायची आहे। त्यानंतर सत्यनारायणची पूजा जी आहे ती तुम्हाला संध्याकाळी प्रदोषकाळी करायची आहे। 6 ते 7:30 याच वेळेत तुम्हाला ही पूजा करायची आहे। ही पूजा तुम्ही घरच्या घरी घरातल्या साहित्यातून करायची आहे। तुम्ही म्हणाल, अरे बापरे, सत्यनारायण करायचं म्हणजे त्याला भटजी आला, त्याला फळं आली, त्याला ही वस्तू आली, त्याला ती वस्तू आली, असं काही नाही। भटजी लागत नाही आहे। तुम्ही घरातल्या कोणीही ह्या पूजेला बसू शकता। तुम्ही स्वतः बसू शकता, तुमचे मिस्टर बसू शकतात, तुमचा मुलगा बसू शकतो, तुमची मुलगी बसू शकते, तुमची जाऊ असेल बसू शकते, तुमची नणंद असेल बसू, कोणीही ह्या सत्यनारायणच्या पूजेला बसू शकता, असं काही नाही आहे। तुम्ही विधवा असाल तरीसुद्धा बसू शकता, कारण ह्याला कुठलाही नियम नाही आहे। विधवा म्हणजे काय, तिनं काय केले, तिचा नवरा मेला हा तिचा दोष नाही आहे आणि तुम्ही लग्नाच्या आधी सगळ्या पूजा करू शकता, लग्नाच्या आधी हळदी कुंकू घेऊ शकता। मग आत्ता का नाही, तर तुम्ही हे
करू शकता, मी तर त्या विरोधात आहे, तुम्ही करू शकता। सत्यनारायणच्या पूजेची मांडणी जी आहे ती बघा, तुम्ही जिथे देवघरात पूजा करणार असाल तर देवघरातली पूजा झाल्यानंतर तुम्ही जिथे पूजा करणार आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्या। समजा तुमच्या घरामध्ये देवघर नसेल तर तुम्ही जिथे तुमच्या घरामध्ये तुम्हाला पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्या। शेणा जिथं तुमचं घर सारवायचं असेल, पूर्वीच असेल तिथं शेणानं स्वच्छ सारवून घ्या। तिथे तुम्ही रांगोळी काढा, रांगोळीवरती एक चौरंग मांडायचा, त्या चौरंगावरती तुम्हाला पांढरं शुभ्र वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यानंतर चौरंगावरती तुम्हाला मागच्या बाजूला सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवायचा आहे। तुमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो नसेल तरी चालेल, पण असेल तर ठेवायचा, नसेल तरी चालेल। त्यानंतर तुम्ही त्या पाटावरती त्या चौरंगावरती पांढरं कापड अंतरलेलं असते वस्त्र, त्याच्यावरती एवढे एक वंजळ भरून किंवा एक ग्लास भरून त्या गहू घालायचे। त्या गव्हावरती तुम्हाला एक तांब्याचा स्वच्छ घासलेला तांब्या, त्यामध्ये पाणी भरायचं, त्या तांब्यामध्ये अखंड तांदूळ, हळदी कुंकू, एक फूल, 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी त्यामध्ये टाकायची आणि तो कलश त्या गव्हावरती ठेवायचा आणि त्यानंतर त्या तांब्यावरती एक स्वच्छ घासलेलं तामण ठेवायचं आणि त्या तामणमध्ये तुम्हाला अखंड न तुटलेले न फुटलेले तांदूळ ठेवायचे तामण भरून। छोटं तामण असेल तर चालेल, मोठं तामण असेल तर चालेल, केवढंही चालेल। तुमच्याकडे तामण नसेल स्टीलचं ताट ठेवा, चालेल। त्यानंतर चारी बाजूला चौरंगाला आंब्याचे डहाळे बांधायचे आणि त्या तांदळामध्ये तुम्हाला बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आणि त्या तांब्याच्या पुढे तुम्हाला 2-2 पानाचे 3 विडे ठेवायचे आणि त्या खवच्या पानावरती तुम्हाला थोडे थोडे गव्हाची रास करायची, म्हणजे असे चिमूटभर गहू घ्यायचे आणि त्या खवच्या पानावरती पानाच्या विड्यावरती ठेवायचे आणि त्यावरती तिन्ही त्या विड्यावरती गहू ठेवलेत, त्याच्यावरती तुम्हाला 3 सुपाऱ्या ठेवायचे। तुम्ही आता समजा समोर बसलेले आहेत तर पहिली जी सुपारी आहे तुमच्या उजव्या हाताला पहिली जी सुपारी आहे ती गणपतीची, त्याच्यामध्ये जी आहे ती तुळजाभवानी कुलदेवीची आणि तिसरी जी आहे ती वरुणदेवची। अशा 3 सुपाऱ्या ठेवायच्या। त्यानंतर तुम्ही गणपतीची विधिवत पूजा करून घ्यायची। पूजा करत असताना पहिल्यांदा सगळ्यात गणपतीला थोडंसं पाणी शिंपडायचं, हळद कुंकू अष्टगंध लावायचं, लाल फूल अर्पण करायचं आणि त्याच्यासमोर एक खडीसाखरची वाटी ठेवून गणपती बाप्पांना खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा। त्यानंतर कुलदेवीची तुळजाभवानीची पूजा करायची, म्हणजे सुपारीची। त्या सुपारीला सुद्धा थोडंसं पाणी शिंपडायचं फुलानं, हळदी कुंकू घालायचं, फूल घालायचं, अक्षदा घालायच्या आणि त्यासमोर सुद्धा एक खडीसाखरेची छोटी वाटी ठेवून त्याला नैवेद्य दाखवायचा। त्यानंतर वरुण देवतेची म्हणजे तिसऱ्या सुपारीची पूजा करायची। तिथे सुद्धा तिसऱ्या सुपारीला थोडंसं पाणी शिंपडायचं, हळद कुंकू अष्टगंध अक्षदा फूल व्हायचं आणि तिसऱ्या वाटीमध्ये खडीसाखर, म्हणजे 3 सुपाऱ्या, त्या 3 सुपाऱ्याच्या समोर 3 खडीसाखरेच्या वेगळ्या वेगळ्या वाट्या, छोट्या छोट्या वाटीमध्ये 3 खडीसाखरेचे खडे ठेवायचे। तुमच्याकडे खडीसाखर नसेल तुम्ही साध्या साखरेच्या 3 वाट्यामध्ये नैवेद्य ठेवला तर चालेल। म्हणजे बघा 2 पानं, त्याच्यावरती थोडे गहू, त्याच्यावरती गणपतीची सुपारी, त्याच्यासमोर खडीसाखरेची वाटी, दुसरे 2 पानाचे विडे, त्यावरती गहू, त्यावरती सुपारी कुलदेवीची, त्याच्यासमोर खडीसाखर किंवा साखरेची वाटी, 3 नंबरचा पानाचा विडा, गहू, त्याच्यावरती सुपारी वरुण देवतेची आणि त्याच्यासमोर खडीसाखर, म्हणजे तिन्ही समोर वेगळे वेगळे खडीसाखरेचे नैवेद्य ठेवायचं आणि सत्यनारायण भगवान जे बाळकृष्ण आहेत ते तामणमध्ये ठेवले त्यांना शिऱ्याचा प्रसाद करायचा। हा शिऱ्याचा प्रसाद जो आहे हा तुम्ही फक्त घरातल्याने खायचा, बाहेरच्या कोणालाही हा प्रसाद द्यायचा नाही। मग तुमचे पाहुणे असू द्या, तुमच्या बहिणी असू द्या, तुमच्या कोणी असू दे, बाहेरचे नाते कोणाला नाही, फक्त तुमच्या घरातल्या कुटुंबाने खायचा आहे प्रसाद हा। त्या 3 सुपारीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला भगवान बाळकृष्णांची पूजा करायची आहे। भगवान बाळकृष्णांची पूजा झाल्यानंतर तुम्ही भगवान बाळकृष्णांना तुळशीपत्र, फूल, अक्षदा, अष्टगंध, हळदी कुंकू व्हायचं आणि त्या शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा। त्यानंतर तुम्हाला सत्यनारायण कथेची जी पोथी आहे, पुस्तक आहे, ती
स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळते, ती तुम्ही आज घेऊन या किंवा उद्या सकाळी घेऊन या. ह्या पोथीमधली कथा तुम्हाला वाचायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे सत्यनारायणची. आणि त्या आरती झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी तो शिऱ्याचा प्रसाद खायचा आणि तुमच्या घरामध्ये जे काय तुम्ही जेवण बनवले, भाजी चपाती पोळी वरण भात, ते सगळं तुम्ही तुमच्या घरामध्ये सगळ्यांनी नैवेद्य दाखवायचा आणि ते खायचं. पहिल्यांदा नैवेद्य काढायचा, त्या जेवण बनवले त्याचा नैवेद्य दाखवायचा सत्यनारायण पूजेला आणि मग तुम्ही जेवायला बसायचं. दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी उठल्यानंतर दही भात किंवा खडीसाखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि ही पूजा उचलायची. अशा पद्धतीनं तुम्ही 21, 11, 51 किंवा प्रत्येक पौर्णिमेला जर पूजा केल्या सत्यनारायणच्या घरच्या घरी, तर तुमच्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होतील. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल, लक्ष्मीची आवक वाढेल, अलक्ष्मी निघून जाईल. मी सुद्धा प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करत होते, आत्ताही करते. मध्ये थोडंसं माझं हलगर्जीपणा झाला, कारण माझी मुलगी पुण्याला असल्यामुळे मला पुण्याला थोडं गावी थोडं असं झाल्यामुळे माझ्यामध्ये बऱ्याच पूजा चुकल्या. त्यात माझी आई गेल्यामुळं मी थोडंसं डिस्टर्ब होते. त्यामुळं वर्ष 1.5 वर्ष मी पूजा एक पौर्णिमा केली, एक पौर्णिमा नाही केली असं झालं. पण चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून मी सुद्धा सत्यनारायणची पूजा चालू केलेली आहे. मी जेवढ्या माझ्याकडून स्वामी समर्थ महाराज, सत्यनारायण भगवान आणि माता लक्ष्मी पूजा करून घेतील तेवढ्या मी पूजा करेन. मी करणारी कोणी नाही, करून घेणारे सत्यनारायण भगवान आहेत, स्वामी समर्थ आहेत. आपण कोणीही करणारे नाही, करते करविते ते आहेत. त्यामुळे तुम्ही संकल्प करा, मनातून इच्छा प्रबळ शक्ती ठेवा, तुम्हाला त्याचं निश्चितच फळ मिळेल. तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा, शेअर करा. कारण कुणाच्या नाही कुणाच्या पैशाच्या अडचणी असतील तर दूर होतील. कुणाचंही वाईट चिंतू नका. तुमच्या ओटावर गोड आहे तेच मनात गोड ठेवा. मनात कुचकी भावना, कपटी भावना ठेवून जर तुम्ही समोरच्याला हा मी खूप चांगला आहे, मी तुमच्यासाठी खूप चांगलं बोलतोय, हे दाखवू नका. तुम्ही जर आतून कपटी भावना ठेवून वर चांगले बोलत असाल तर स्वामी समर्थ महाराज आपल्याला बघत असतात, मग तेच आपलं काय चांगलं वाईट करत असतात. त्यामुळं कधीही कपटी भावना मनात ठेवू नका. तुम्हाला राग आला, तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही, समोरच्याचं पटलं नाही, तर तुम्ही तोंडावर त्याला सांगा तुझं हे चुकीचं आहे, तुझं हे मला पटत नाही आहे, हे बोला. पण समोरच्याला गोड गोड बोलून फसवू नका. तुम्ही समोरच्याला फसवला तर स्वामी समर्थ महाराज तुम्हाला फसवायला वेळ लावणार नाहीत, हे नक्की मी सांगते. आणि माझा व्हिडिओ जो कोणी नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.